रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यावर्षी भारत दौऱ्यावर येणार। युक्रेन युद्धानंतरचा पुतीन यांचा हा पहिला भारत दौरा असणार। नवी दिल्लीमध्ये सुरू असलेल्या खेलो इंडिया पॅरा स्पर्धेत महाराष्ट्र पदक तक्त्यात 5व्या क्रमांकावर 18 सुवर्ण 13 रौप्य आणि 12 कांस्य पदकांची लयलूट। लातूर जिल्ह्यातल्या खेळाडूंचं राज्यस्तरीय शालेय ट्रॅडिशनल रेसलिंग स्पर्धेमध्ये यश। 2 सुवर्ण पदकं 2 रौप्य पदकं आणि 13 कांस्य पदकं पटकावत मुलींनी मारली बाजी। नांदेडमध्ये राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या। भाजपचे नेते माझ्या संपर्कात असले तरी राष्ट्रवादीत येण्याची मी त्यांना विनंती केली नाही। भाजपच्या नेत्याला राष्ट्रवादीमध्ये प्रवेश देण्यावरून आमदार चिखलीकरांचं वक्तव्य। मुंबईमध्ये क्लीनअप मार्शल्सची सेवा पूर्णतः बंद होणार। 4 एप्रिलपासून क्लीनअप मार्शल्सची सेवा बंद होणार। सेवा बंद करण्याचा मुंबई पालिकेचा निर्णय। नांदेडमध्ये गळ्यात नोटांचा हार घालून महिला सरपंचाचं जिल्हा परिषदेसमोर आंदोलन। कामं मार्गी लावण्यासाठी अधिकारी पैसे मागत असल्याचा केला आरोप। कल्याणच्या आधारवाडी कारागृहाबाहेर सराईत गुन्हेगाराच्या कार्यकर्त्यांची हुल्लडबाजी। गोंधळ घालणाऱ्या समर्थकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। मालेगावात होलसेल भांड्याच्या दुकानामध्ये चोरी। 30 ते 35 लाखांची तांबे पितळेची भांडी चोरीला गेल्यानं परिसरात खळबळ। नवी मुंबईमध्ये धावत्या रिक्षाला आग। प्रवाशांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली। अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल। आणि संगमनेरमध्ये 22 पोलीस कर्मचारी घेऊन जाणाऱ्या वाहनाचा अपघात। अपघातग्रस्त वाहनातील पोलीस कर्मचारी सुरक्षित। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।